राज्यभरातील सुमारे 18 लाख कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने आज निर्गमित केला आहे। या शासन निर्णयानुसार नवीन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून ती RNPS म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या नावाने इथून पुढे लागू असणार आहे। या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचा नेमका काय फायदा होईल आणि कर्मचाऱ्यांचा तोटा काय होईल याविषयी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्र शासनाचा सुधारित निवृत्तीवेतन योजनेसंदर्भातील जो आज GR निर्गमित झाला तो आपण स्लाइड स्वरूपात आणि सारांश स्वरूपात आपणापुढे मांडत आहोत। बघा, महाराष्ट्र शासन सुधारित निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली म्हणजे NPS कर्मचाऱ्यांसाठी सुधारित योजनेची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती वित्त विभागाचं आजचं हा GR आहे। यानुसार बघा, योजनेचे मुख्य आर्थिक लाभ काय असणार तर 50% निवृत्तीवेतन मिळणार। 20 वर्ष सेवा पूर्ण असल्यास शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम अधिक महागाई भत्ता वाढ त्यांना अनुज्ञेय असणार आहे। 60% कुटुंब निवृत्तीवेतन जेव्हा कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाच्या 60% रक्कम वारसांनाही देय राहील। किमान निवृत्तीवेतन असणार आहे तो 10 वर्षाच्या सेवेनंतर किमान 7,500 निवृत्तीवेतन हे निश्चित करण्यात आले आहे। सेवा कालावधीनुसार पात्रता काय असणार तर पूर्ण सेवा 20+ वर्ष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झाली आहे त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% पूर्ण निवृत्तीवेतन मिळेल। अंशतः सेवा म्हणजे 10 ते 20 वर्ष दरम्यान जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा झाली असेल तर 10 वर्षापेक्षा जास्त पण 20 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास सेवेच्या प्रमाणानुसार निवृत्तीवेतन त्यांना अनुज्ञेय असणार आहे। महत्त्वाची कालमर्यादा ही 31/12/2026 ही अंतिम मुदत आपणास विकल्प सादर करण्यासाठीची असणार आहे। पुढे बघा, NPS निधीचा भरणा कसा करावा लागणार तर सुधारित योजना स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या PF RDS संचित निधीमधून प्राप्त होणाऱ्या 60% परताव्याची रक्कम शासनाकडे जमा करणे आवश्यक आहे। ही रक्कम निश्चित केलेल्या लेखा शीर्षकाखाली चलनाद्वारे भरण्यात येईल म्हणजेच कर्मचाऱ्यांना कुठलीही रक्कम परत मिळणार नाही। जेवढी रक्कम आपली शासन दरबारी जमा होते ती सर्व शासन यापुढे घेणार आहे। विशेष आर्थिक अटी व शर्ती वार्षिकी समायोजन 40% संचित निधीतून मिळणारी ग्रॅज्युटी रक्कम शासन देय निवृत्ती वेतनातून वजा केली जाईल। पूर्वीची उचल एखाद्या कर्मचाऱ्याने जर पूर्वी काही रक्कम यामधून उचल केली असेल तर कोणतीही रक्कम 10% व्याजासह परत करणे आवश्यक आहे, अन्यथा निवृत्तीवेतन कपात होईल। राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना ही सुधारित योजना लागू राहणार नाही, फक्त NPSचेच लाभ मिळतील। सेवानिवृत्ती उपदान म्हणजे ग्रॅज्युटी या योजनेतील कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार ग्रॅज्युटीचा लाभ राहील। बघा, निवृत्तीवेतन तुलनात्मक माहिती जो हा नवीन RNPSचा GR काढला म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा, त्यावर अनेक असे अनुत्तरित प्रश्न उद्भवतात ज्यामध्ये बघा NPS मधील 60% रक्कम ही स्वतः काढायची आहे, ती रक्कम शासनाकडे भरणा करायची आहे। उर्वरित 40%वर ॲन्युटी विकत घेऊन NPS पेन्शन सुरू करा, मिळणारी पेन्शन DDOला कळवा, या बाबी कर्मचाऱ्याला करायचे। तर अनुत्तरित प्रश्न काय आहे तर 60% रक्कम कोणत्या लेखा शीर्षकाखाली भरायची आहे हे स्पष्ट नाही। प्रस्ताव कोणाला पाठवायचा याबाबतची कुठलीही मंजुरीची कार्यपद्धती या GR मध्ये सांगण्यात आली नाही। वेतन आयोग लागू असणार की नाही याची सुद्धा स्पष्टता संबंधित GR मध्ये नाही।